सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील 3 किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आलेल्या प्रस्थापित नगरसेवकांनी आता थांबावं आणि आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असे आवाहन समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी पत्रकार बैठकीत केलं आहे। या निमित्त दसरा आणि गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवकांना गुलाब पुष्प आणि आपट्याची पाणी देऊन मनपाची निवडणूक लढवू नका अशी विनंती करण्यात येणार आहे। मिरजकर यांनी म्हटले की महानगरपालिकेची स्थापनेपासून आतापर्यंत 5 निवडणुका झाल्या। या 27 वर्षांच्या कालावधीत काही नगरसेवक 3 किंवा त्याहून अधिक वेळा निवडून येत आहेत, मात्र तीनही शहरांना मूलभूत सुविधा पुरवण्यात हे प्रस्तावित नगरसेवक पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। या नगरसेवकांनी महापालिकेत चुकीचे ठराव मंजूर करून घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवल्यामुळे नागरिकांवर आर्थिक ओझे पडलेले आहे। तसेच खुल्या भूखंडाचे आरक्षण उठवून जागा विकण्यात, त्यावर बेकायदेशीर बांधकामे उभी करण्यात, टक्केवारीचे राजकारण करण्यात हे नगरसेवक अग्रेसर आहेत। या पार्श्वभूमीवर प्रस्थापित नगरसेवकांनी आता आपण थांबावे आणि नव्या उमेदीच्या सुशिक्षित व्यक्तींना संधी द्या। तुम्हाला जर निवडणूक लढवायची असेल तर विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा या मोठ्या निवडणुका लढवा। आपल्या प्रभागाचा आणि शहराचा जेवढा विकास केला आहे तेवढा पुरेसा आहे असा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे, असं मिरजकर यांनी म्हटलेलं आहे। यावेळी आबासाहेब गर्दे, अविनाश मासाळ, अजित हळिंगळे, डॉक्टर प्रमोद दीप, दादासाहेब साळुंखे, प्रणव पाटील, वसंत सुतार, राजू शिरकनाळे, अरुण मोरे आदी उपस्थित होते। आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात 1998ला आपली महानगरपालिका स्थापन झाली। ही स्थापन झाल्यापासून शहरातील पायाभूत व मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात प्रस्थापित नगरसेवक व प्रशासन हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। अनेक प्रस्थापित नगरसेवक जे आहेत ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यामुळं त्यांच्या व्यवसायाच्या पर्सनल इंटरेस्टनं राजकारण करतात। खुल्या भूखंडाचं परवाने रद्द करून ती जागा विक्री करणे, त्यावर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करणे असतील, त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी या बाबतीत महासभेत चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर करून लोकांच्या माथी वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीची बिले लादलेली आहेत। आणि त्यामुळं आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात हजारो लाखो उच्च शिक्षित युवक युवती या सांगली जिल्ह्यात व सांगली शहरात, मिरज शहरात आहेत, तर त्यांना देखील या राजकारणात यायची इच्छा आहे, मात्र त्यांना चांगलं एक व्यासपीठ मिळत नाही। त्यामुळं समाजवादी पार्टीतर्फे आम्ही 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून गांधीगरी पद्धतीनं एक अनोखं आंदोलन करतोय। यामध्ये 1998 पासून आतापर्यंत 5 टर्ममध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा निवडून आलेले जे नगरसेवक प्रस्थापित आहेत त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिस कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना गुलाबाचं पुष्प, त्याचबरोबर दसरा सण असल्यानिमित्तानं आपट्याची पानं देऊन आम्ही त्यांना एक आव्हान करणार आहोत की स्वतःचा, वॉर्डाचा व शहराचा विकास झालाय तो आता पुरेसा आहे। आता कुठेतरी तुम्ही थांबा व इथून पुढच्या काळात हे शहर सुधारण्यासाठी नवीन उमेदीच्या युवक युवतींना किंवा नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशा प्रकारचं आम्ही आवाहन करणार आहोत। त्याचबरोबर आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे प्रमुख महाराष्ट्रातील पक्ष आहेत, काँग्रेस, भाजप, शिवसेना दोन्हीही गट व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही गट, यांना आम्ही आवाहन करतोय की आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेले जे प्रस्थापित नगरसेवक आहेत अशा लोकांना कुठंतरी थांबवून आता नवीन उमेदवारांना संधी द्या। जनतेचा रोष या प्रस्थापित नगरसेवकांच्या विरुद्ध वाढलेला आहे व नवीन उमेदीच्या तरुणांना आता कुठंतरी तिकीट देऊन राजकारण जे गलिच्छ झालेलं आहे गेल्या 5-6 वर्षात आपण बघतोय ते सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करा, एवढीच या निमित्तानं आम्ही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।